वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा कायनेनो, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडिले. लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन ह्या परते. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडिले. तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदीशे सांभाळावे. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडिले. विठ्ठला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी संकीर्तन रूपी सेवेला घेतलेला अभंग. जगतमान्य देवमान्य जे देहासकट वैकुंठास गेले असे जगद्गुरु तुकोबराय यांचा संतांच्या संगतीत आलेला अनुभव तुकोबराय या अभंगातून सांगतात. विठ्ठला 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे म्हणजे असं की गेले 4 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह, अखंड म्हणजे ज्याला खंड पडत नाही असं अखंड हरिनाम सप्ताह आयोजन गुरुवर्य मनोजी महाराज मोरे, गुरुवर्य गणेश महाराज डोंगरगावकर आणि राजू काका नेटके यांच्यामुळे हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय. ह्या वर्षातील ह्या अखंड हरिनाम सप्त्यातील 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी बालकाकडे दिल्याबद्दल मी प्रथमतः मार्तंड वारकरी शिक्षण संस्थेचे आणि गुरुवर्य मनोज महाराज मोरे, गुरुवर्य गणेश महाराज डोंगरगावकर आणि राजू काका नेटके यांचे आभार मानून सेवेला सुरुवात करते. या अभंगातून तुकोबराय म्हणतात वैष्णवांची संगत करा. तुकोबराय खरा वैष्णवांचा ह्या अभंगातून शोध घेतात. विठ्ठल 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. तुकोबराय म्हणतात मी वैष्णवांच्या संगतीत गेलो, पण वैष्णवांच्या संगतीत गेल्यानंतर माझ्या देहाला नाही तर माझ्या जीवाला सुख वाटलं आणि याच्या पलीकडचं मला कोणतंच सुख नको. आणि कमी देव कायनेनो. दुसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात मी या सुखामध्ये नातो गाजतो डोलतो आणि मी माझ्या छंदामध्ये डोलत असतो. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडिले. आणि मी हे करत असताना मला कोणती लाज वाटत नाही, मला कुठलं भय वाटत नाही आणि मला कोणतीही शंका वाटत नाही आणि मला कुठला मानपान पण नको. लाज भय शंका दुराविला मान. आणि याच्या पलीकडचं जगामध्ये कोणतंच साधन नाही. नकळे साधन ह्या परते. शेवटच्या चरणात तुकोबराय म्हणतात आम्ही हे करत असताना आम्हाला कोण वाईट बोलत असन तर हाच आमचा सायास आणि जगदीशा तूच आम्हाला सांभाळ. तुका म्हणे आता आपल्या सायासे, आम्हा जगदीशे सांभाळावे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या अभंगातून तुकोबराय वैष्णवांची संगत करायला लावतात. कुणाची संगत करायला लावतात? वैष्णवांची. पण कसं झाले महाराज, मूळचे वैष्णवच नसतात. प्रथमतः वैष्णव म्हणावं कुणाला? आजकालची पिढी म्हणजे तुम्ही आम्ही, जे गळ्यामध्ये मोठ्या माळा घालतात, भगवी कपडे घालतात, मोठी दाढी ठेवतात, आजकालची पिढी त्यांना वैष्णव म्हणते. पण वैष्णव म्हणावं कोणाला? तुकोबराय यांचा धिक्कार करतात. तुकोबराय म्हणतात कर्म करुनी म्हणते साधू, कर्म करुनी म्हणते साधू, म्हणते साधू, कर्म करुनी ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणते साधू साधू. कर्म करुणी म्हणते साधू, कर्म म्हणते साधू.
कर्म करुणी म्हणती साधू. वा महाराजांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. कर्म करुणी म्हणते साधू. तुकोबरा यांचा धिक्कार करतात. तुकोबरा म्हणतात वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. तुकोबरा म्हणतात ज्याची माया दुसरीकडे कुठे नसून फक्त देवावरती आहे त्यांना म्हणावं वैष्णव. विठ्ठल विठ्ठल. आवडी देवा वरी माया आवडी देवा वरी माया अवघी देवा. वरी माया अवघी देवा. हा वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. हा अवघी देवावरी माया अवघी देवावरी वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. हे अवघी देवावरी माया. माया अवघी देवावरी माया. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. तुकोबरा या भंगातून 3 संगत सांगतात. किती संगत सांगतात? राजाभाऊ बोलत चला. किती संगत सांगतात? 3 संगत सांगतात. पहिली संगत कुसंगती, दुसरी बोलवा त्याला. संगत विसंगत आणि तिसरी संगत सत्संगती. विठ्ठल 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 कुसंगती पापाने प्राप्त होते. कशाने प्राप्त होते? पापाने प्राप्त होते. विसंगत ही प्रारब्धाने प्राप्त होते आणि संतांची संगत ही मागच्या जन्मीच्या पुण्याने प्राप्त होते. विठ्ठल 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 विठ्ठल. तर याचे फायदे काय? कुसंगत केल्यावर काय होतं? कुसंगतीने नरक प्राप्त होतो. काय प्राप्त होतो? कुसंगतीने नरक प्राप्त होतो. विसंगतीने फजिती होते आणि सत्संगतीने मोक्ष प्राप्त होतो. तुकोबराय म्हणतात कुसंगत ही टाळावीच लागते. कुसंग तो फेरा 84चा कुसंग तो फेरा. 84चा हे भावे तुका म्हणे संत संग बरा. अरे तुका म्हणे संत संग मेळा. भावे तुका म्हणे संत संग बरा. अरे तुका म्हणे संत संग मेळा. कुसंग तो फेरा 84चा कुसंग तो फेरा. 84चा कुसंग तो फेरा. 84चा कुसंग तो फेरा. कुसंगत तो फेरा 84चा. तुकोबरा म्हणतात कुसंगती ही टाळावी लागते. विसंगती ही भोगावी लागते आणि सत्संगती ही करावी लागते. तर संतांची संगत करण्यासाठी काय लागतं? तिसरी संगती संतांची संगत सांगितली. तर संतांची संगत करण्यासाठी काय लागतं? 1 मागच्या जन्माची पुण्याई. 2 भगवंताचा कृपा आशीर्वाद आणि 3 ह्या जन्मीचे प्रयत्न. ह्या तिन्ही गोष्टीत समयसूचक झाल्याने संतांची संगत घडून येते. त्यासाठी काय लागतं? त्यासाठी काय लागतं? बोलत चला. त्यासाठी काय लागतं? संतांची संगत होण्यासाठी काय लागतं? अहो बोलत चला की. बरोबर. तर ताईंसाठी एकदा टाळ्या होऊ जाऊ द्या. संतांची संगत होण्यासाठी मागच्या जन्मीचं पुण्य लागतं. तुकोबराय म्हणतात संतांची संगत होण्यासाठी आपल्याला भगवंताचा कृपाशीर्वाद लागावा लागतो. तुकोबराय म्हणतात देव बसे चित्ती. देव बसे चित्ती. देव बसे चित्ती.
बसे चित्ती देव बसे चित्ती धनी धनी पदम पगम गर सा देव बसे चित्ते देव बसे चित्ती देव बसे चित्ती त्याची घडा विसंग त्याची घडा विसंगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना त्याची घडा विसंग त्याची घडा विसंगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना मना हा देव बसे चित्ती देव बसे चित्ती त्याची घडावी संगती देव बसे चित्ती देव बसे चित्ती देव बसे चित्ती त्याची घडावी संगती देव बसे चित्ती 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 त्याची घडावी संगती तुकोबराय म्हणतात अशा संत महात्म्यांची मला संगत घडू दे. जर अशा संत महात्म्यांची संगत मला झाली ना तर माझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबराय या अभंगातून किती संगत सांगतात? मी मगाशी सांगितले किती संगत सांगतात? 3 संगत सांगतात. आता या अभंगाद्वारे तुकोबराय 3 संत सांगतात. किती संत? काय होते महाराज, आजकालचं महाराज उठतात, परमात्मा करायचा सोंग करतात, जप करणे, मोठे माळा घालणे, भगवी कपडे घालणे, इतका सोपा असतो का हो परमात्मा? बहुरूपी धरी संन्यासाचा वेश बहुरूपी धरी संन्यासाचा मेळ हरी बहुरूपी धरी संन्यासाचा वेश बहुरूपी धरी संन्यासाचा वेश बहुनीत यस धन देती धन देती बहुनीत यस धन देती दया देती बहुदया धन देती पाहुनीत यस धन देती ही बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहुनीत यस धन देती पाहुनीत यस धन देती बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहुनीत यस धन देती पाहुनीत यस धन बहुरूपी धरी संन्यासाचा वेश. आजकालचे महाराज कसे आहेत माहिती का? नुसतं माळा जप करणे, देवाची पूजा करणे इतका सोपा नसतो परमात्मा. परमात्मा कसा असतो तुकोबराय अभंगातून सांगतात. तुकोबराय म्हणतात अगोदर ग्रंथ वाचा मग संत कळती, संत कळल्यावरच भगवंत कळणार आहेत. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही संतांची संगत करायला होतं पण आता संत राहिले नाही, काय करायचं? तुकोबराय म्हणतात संत नाहीये, मी म्हणते संत आहेत. कसे आहेत? ग्रंथाद्वारे ते आपल्याला उपदेश करतात. जर तुम्ही तुकोबरायांची गाथा वाचली तर तुकोबराय कळतील. तुकोबराय कळले तरच तुम्हाला भगवंत कळणार आहे. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचली तर तुम्हाला
ज्ञानोबर आहे कळते आणि ज्ञानोबर आहे कळले तर भगवंत कळणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जर तुम्ही हे काम केलं तर संत स्वयं तुमच्या दारात येतील. उदाहरण बघा, शेतकरी ज्या वेळेस विहीर खांदतो तेव्हा त्याचं काम काय असतं? माती काढायचं. तसंच फक्त माती काढणं एवढंच काम परमात्मा आहे. अरे जर तुम्ही परमात्मा केला ना तर मोक्ष मिळतो. म्हणून म्हणतात ना, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मुखी नाम हाती मोक्ष. 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 ऐसे साक्ष बहुतांची. ऐसे साक्ष बहुतांची. वैष्णवाचा मालक राम. वैष्णवाचा मालक राम. ऐसे साक्ष बहुतांचे. ऐसे साक्ष बहुतांचे. वैष्णवाचा मालक राम. वैष्णवाचा मालक राम. मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची. ऐसी साक्ष बहुतांची. ऐसी साक्ष बहुतांची. मुखी नाम हाती मोक्ष. ऐसे साक्ष बहुतांचे. ऐसे साक्ष बहुतांची. मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची. तुकोबराय म्हणता याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करावं लागणार नाही. जर तुम्ही कुसंगत टाळली तर सत्संगत धरता येते. तर बघा, आपल्याला कुसंगतीमध्ये काय काय असतं? वाईट खाणं नसतं, पिल्लं नसतं, तर कुसंगत ही टाळावी लागते. आज सत्संगती करा. तुकोबराय म्हणतात सत्संगतीने मोक्ष प्राप्त होतो. काय प्राप्त होतो? मोक्ष प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याच्या पलीकडे काहीच करायची गरज नाही. ज्याचं मुद्दा एवढाच आहे, ज्याचं वाईट काम थांबलं त्याला चांगलं करायची गरज नाहीये. जसं आपण, तुम्हाला हिरा माहिती का? हिरा हिरा माहिती? ढेकून माहिती का? आता ढेकून. आता मला सांगा, तुम्हाला हिरा भारी वाटतो का ढेकून भारी वाटतो? हिरा भारी वाटतो. नंतर पक्ष बदलायचा नाही. तर आता सांगा, हिऱ्याचे 2 गुण असतात. किती गुण असतात? 2 गुण असतात. तो जर बाजारात नेला तर किती? 5 लाख नाही तर अब्जावधी जाऊ शकतो. त्याला कशाचा स्पर्श फक्त ढेकूनचा स्पर्श झाला तो क्षणातच पाणी होतो. आता सांगा, हिरा भारी का ढेकून भारी? खरं खरं सांगा, पक्ष बदलू नका. हिरा भारी का ढेकून भारी? काय होतं, त्या हिऱ्याला फक्त ढेकणाचा स्पर्श होतो. परिणाम कसा? लगेच होतो. यावर बघा, एक उदाहरण देते तुम्हाला. परीक्षित राजाचा. परीक्षित राजा गुणवान, धनवान. आईच्या उदरातच भगवंताने आशीर्वाद दिला होता. तर त्यांना भंडारा खोलीमध्ये, भंडारा खोली म्हणजे माहिती का? आपण त्याला स्टोर रूम म्हणतो. भंडारा खोलीमध्ये एक त्यांना मुकुट सापडलं. त्यांनी ते घातलं आणि आरशामध्ये बघितलं.
ते म्हणतात अरे वा किती भारी दिसतोय मी. आणि आमच्या माणसाने याला भंडारा खोलीमध्ये ठेवलं. इतकं भारी मुकुट यांनी भंडारा खोलीमध्ये ठेवलं तरी का, पण ते मुकुट घालता त्यांची शनाख्तच बुद्धी पलटली. त्यांनी बाण काढले आणि शिकारीला जंगलामध्ये गेले आणि शम्य ऋषींच्या गळ्यात मेलेला साप टाकला. तेव्हा त्यांच्या 80व्या दिवशी त्यांना मरण आलं. हे कशामुळं? त्यांनी मुकुट घातला. मुकुट कुणाचं होतं? संधराजाचं होता. संधराजा खूप दृष्ट होता आणि त्याचं मुकुट घातलं म्हणून परीक्षित राजाची बुद्धी पलटली. म्हणून कुसंगत ही टाळा. शब्दाचे प्रयोग, वस्त्राचे प्रयोग, परत अन्नाचे, याचे परिणाम मानवी जीवनावर खूप लवकर होतात. आता मला सांगा, गाडीवर न पडल्यावर आपल्या हाताला किंवा पायाला लागतं. ते काही दिवसात बरं पण होतं, पण एखाद्या माणसाने समोरच्या माणसाला कोणता तरी वाईट शब्द बोलला तर तो आयुष्यभर विसरू शकत नाही. विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशानंतरच त्या राजाची बुद्धी पलटली. म्हणून तुकोबराय म्हणतात कुसंगत टाळा. आता आला मुद्दा विसंगतीचा. बघा, एका गावामध्ये ना एक माणूस राहायचा. तो वारकरी माणूस एकदा वारीला निघाला. बायको पुढे त्याचं काय चालत नव्हतं, बायकोच्या आज्ञेखाली राहत होता. अगोदरची माणसं, अगोदरच्या बायका नवऱ्याच्या आज्ञेखाली राहायच्या, आत्ताच्या कुणाच्या आज्ञेखाली असतात? नवरा बायकोच्या आज्ञेखाली होता. तर मग तो म्हणाला, वै ग वारीला जाऊ का मी? ती म्हणते कुठं? म्हणते वारीला. ती म्हणते जावा. तिने का थोडं बांधलं आणि ज्यावेळेस त्याने उंबराच्या बाहेर पाय ठेवला, त्याची बायको म्हणते कुठं निघाला? घरात बसा. घरात बसला. म्हणतो वै ग वारीला तर जात नाही मी, पण 4-5 वारकऱ्यांना घरी जेवायला बोलवतो. ही म्हणती बरं ठीक आहे बोलवा. तिला माहिती घरात काय नाही, ती बरोबर नाटक करून वारकऱ्यांना पळून लावणार होती. ह्यो बोलवतो आणि बायको आतमध्ये म्हणते ओ घरात काय नाही, मिरची मसाला काहीच नाही, जाऊन बाजारात घेऊन या. ही असे पैसे त्याच्या हातात टेकवती, हा बाजारात जातो आणि आतमध्ये मोठ्या मोठ्याने रडायला लागती. अयो काय सांगू बाया, वारकरी घाबरतात. वारकरी पळत आतमध्ये जातात आणि म्हणतात काय झालं ग, काय झालं, का रडती, का होत आहे तुम्ही, का रडताय? ही म्हणते अहो काय सांगू तुम्हाला, माझा नवरा दरवेळेस असंच करतो. मिरची मसाला बाजारात घ्यायला जातो, वारकऱ्यांना 4-5 वारकऱ्यांना घरी बोलवतो, त्यांना टायरात बांधतो, मिरची मसाला चांगला चोळतो, खालून मिरच्याच्या धुरा देतो, वरतून चांगला मारतो. ती मोठे मोठे रडायला लागते अजून. अयो काय सांगू बाई, वारकरी घाबरले, ते थरथर कापायला लागले. तो तिकडून आला, त्याची एंट्री झाली. ही म्हणती अयो काय सांगू बाया, त्याला कळलेलं ही काहीतरी करणार आहे. तो पळत येतो, वारकरी जसे तिथून पळायला सुटतात, हा त्यांच्या मागं. हा म्हणतो अहो थांबा थांबा, मिरची मसाला आणलाय. त्या वारकरी अजून पळत सुटतात, त्यांना भीती वाटते ना. तर ही फजिती कशामुळे होते? विसंगतीमुळे. विसंगतीमुळे फजिती होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर बघा, तुकोबराय म्हणतात ज्याचं वाईट काम थांबलं त्याला संतांची संगत घडून येते. एका गावामध्ये नारायण नावाचा माणूस राहायचा. त्याला तिकीट भेटलं होतं. कशाचं? मूवीचं नाही, त्याला स्पर्धेचंच तिकीट भेटलं होतं. स्पर्धा होती रशियाला. तो होता एका खेडेगावामधला. तर त्याला रशियामधलं तिकीट भेटलं. तर ती स्पर्धा होती, जो मूर्ती चांगली बनवन त्याला 1 लाखाचं बक्षीस. किती लाखाचं? 1 लाखाचं बक्षीस. याने स्पर्धेमध्ये भाग पण घेतला, मूर्ती पण बनवली, नंबर पण आला. तर नंबर आल्यानंतर तो स्टेजवरनं खाली आला आणि त्याला एक माणूस म्हणतो तू मूर्ती एवढी भारी कसं काय बनवली? तो म्हणतो तुम्ही कुणाला सांगणार नाही. हे म्हणतो नाही सांगणार. बघा कुणाला सांगायचं नाही. हे म्हणतो नाही सांगणार. मग हे म्हणतो मी मूर्ती बनवली नाही. काय म्हणतो? मी मूर्ती बनवली नाही. मग तो म्हणतो कुणी बनवली, तुम्ही बक्षीस कसं काय घेतलं? हे म्हणतो मी फक्त त्या मूर्तीमधला अनावश्यक भाग काढलाय. ती विष्णूची मूर्ती होती, त्यातला अनावश्यक भाग काढलाय. तसंच तुकोबराय म्हणतात आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाईट विचार काढायचे आहेत. विठ्ठल विठ्ठल.
आवश्यक भाग बाहेर काढला. म्हणून संतांची संगत करा. तर एक मनुष्य म्हणाला तुकोबरायांचा, संतांची संगत केल्याने काय होते. ज्ञानोबा एक ओवी देतात. संतांची अंग लगे, संतांची अंग लगे, पापा ते जिनने गंगे, तेने संत संगे सुचित्व कैसे. माझ्या संतांनी काय काय नाही केलं हे विचारा. माझ्या संतांची संगत कुणाला नाही झाली ते विचारा. माझ्या ज्ञानोबरायांची संगत एका मुक्या रेडाला झाली, तो रेडा बोलू लागला. माझ्या ज्ञानोबरायांची संगत एका मस्जिदीला झाली, ती मस्जिद बोलू लागली. माझ्या ज्ञानोबरायांची संगत एका निर्जीव भिंतीला झाली, ती भिंत चालू लागली. माझ्या तुकोबरायांची संगत एका स्त्रीच्या गर्भाला झाली, तो स्त्रीचा गर्भ बोलू लागला. अजून काय सांगू, माझ्या संतांच्या संगतीमध्ये किती ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हरी संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांची संगती मनोमार्ग गती. संतांचे संग मनोमार्ग गती. संतांची संगती मनोमार्ग गती. संतांची संगती मनोमार्ग गती. संतांची संगती मनोमार्ग गती. हे हो 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 संतांची संगत मनोमार्ग गती. हो संतांचे संगत मनोमार्ग गती. अक्कलबा श्रीपती ने पंते. अक्कलबा श्रीपती ने पंते. अक्कलबा श्रीपती ने पंते. अक्कलबा श्रीपती ने पंते. हरिमुखे मना, हरिमुखे मना. हरिमुखे मना, हरिमुखे हरिमुखे मना, हरिमुखे मना. हो हरिमुखे मना, हरिमुखे मुखे मना. संगत कुणाची करावी हे आपल्याला कळलं पाहिजे. बघा, एका माणसाने पेड्याचं दुकान टाकलेलं, पेड्याचं. पण तो जाऊन कुणाच्या शेजारी बसला, जे उंदर मारतात ना त्या आळीत जाऊन बसला. तो उंदर ह्यो म्हणायचा लय गोड आहे, लय गोड आहे. आणि तो उंदर मारलेलं ते त्याचं दुकान होतं, तो म्हणायचा खाल्लं की मरतंय, त्याची विक्री झाली नाही. संतांची संगत करा असं तुकोबराय म्हणतात. दुसऱ्याच्या ना तुकोबराय म्हणतात, गायनाचे उडे आपलिया चंदे, गायनाचे उडे आपलिया चंदे, मनाचे आनंदे आवडिले. तुकोबराय म्हणतात, मी ह्या छंदामध्ये, कोणत्या छंदामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप लावू, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तना
नाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. तो कोपऱ्या म्हणतात मी या छंदामध्ये डोलतो, नाचतो, गातो. अजून काय करायचंय? मी या छंदामध्ये डोलत असतो. गायनाचे विडे विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल तर बघा काही कांचा छंद काय असतो. संतांचा छंद वेगळा होता, ते फक्त जगाच्या कल्याणासाठी. गोविंद गोविंद मन लागली या छंद, मन लागली या छंद, मन लागली या छंद. गोविंद गोविंद मनाला लागली या छंद, न लागली या छंद, मनाला लागली या छंद. मग गोविंदाचे काया, मग गोविंदाचे काया, मग गोविंदाचे काया भेद नाही देवतया. मग गोविंद ते काया, गोविंद ते काया, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. मग गोविंदाचे काया, मग गोविंदाचे काया, मग गोविंदाचे काया भेद नाही देवतया. मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, गोविंद ते काया भेद नाही देवातया. गोविंदाचे काया देव देवतया, मग गोविंदाचे काया भेद नाही देवतया. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, भेद नाही देवातया, भेद नाही देवातया. हो 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 हो. गोविंद गोविंद मन लागली या छंद, मन लागली या छंद, मन लागली या छंद. गोविंद गोविंद मला लागली या छंद, मला लागली या छंद, मला लागली या छंद, मला लागली या छंद. वा टाळ्या वाजवा. गोविंद गोविंद मना लागली या छंद. संतांचा छंद नामस्मरण होता. आणि आपला छंद काय? आपला छंद काय? कपडे घ्यायचा. काही काहींना मिसरी कसायचा छंद असतो, सोलापूर कोल्हापूर. काही काहींना कपडे घ्यायचा, काही काहींना नाचायचा असतो, काही काहींना असे वेगळे छंद असतात. त्यामध्ये तुकोबराने 2 छंद सांगितले, एक संसारिक छंद आणि एक परमात्मिक छंद. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय काय पुरींना बघा स्वयंपाक न करण्याचा छंद असतो. त्यांना स्वयंपाक अजिबात आवडत नाही. स्वयंपाक म्हणजे ते खूप लांबची गोष्ट आहे त्यांच्यासाठी. मला येतो तसं स्वयंपाक, मला नका काय बोलू. स्वयंपाक त्यांना अजिबात आवडत नाही. काय काहींना आंघोळ न करण्याचा छंद. त्यांना म्हटलं ना महिनाभर आंघोळ नको करू, करणारच नाही. ते म्हणा उलट बरं आहे माझ्यासाठी, असा छंद असतो. तर ज्यावेळेस आपण संसारिक छंद सोडत नाही ना, तोपर्यंत परमात्मा छंद लागत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हो. तर बघा तुकोबराय लोह गावामध्ये गेलते. त्यावेळेस तिथं ते त्यांचं कीर्तन असायचं. ते कीर्तनाला दरवेळेस शिवकाशी लोह गावामधला होता, त्याला कीर्तनाला बोलवायला लावायचे. पण त्याला काही कीर्तन वगैरे काही आवडत नव्हतं. तो कीर्तनात बसायचा आणि परत उठून जायचा.
तर तो तुकोबरांच्या संगतीत राहायला लागला. तो बाहेर गावी गेल्यानंतर त्याच्या बायकोनी म्हणजे शिवकाशीच्या पत्नीने तुकोबरायांना धडा शिकवायचं ठरवलं. तिने तुकोबरायांच्या घरी गेली आणि त्यांना घरी बोलवलं, जेवायला घरी बोलवलं. आणि त्या काळाची पद्धत होती, ज्यावेळेस कोणी पाहुणे घरी यायचे ना त्यावेळेस त्यांना अंघोळ घालायची. असं म्हटल्यानंतर तुकोबराय घरी आले. तिने असं उकळतं पाणी बनवलं. ते उकळतं पाणी जर आपण बोट घातलं ना तर भाजून निघणं असं उकळतं पाणी होतं. आणि ते माझ्या तुकोबरांच्या अंगावरती टाकलं. जळू माझी काया लागला बनवा. जळू माझी काया लागला बनवा. जय माझी काया लागला बनवा. जय माझी काया लागला बनवा. जळू माझी काया लागला बनवा. जळू माझी काया लागला बनवा. हे जळ माझी काया लागला बनवा. जळ माझी काया लागला बनवा. तोबरे के चमक माय बाबा. माया बाबा. माया बाबा. माया केशवा. गावरे केशवा मागला गावरे केशवा माझ्या बाबा. दावरे केशवा माय बापा. हे माय बापा. माय बापा. माय बापा. माय बापा. हे माय बापा. माय बापा. माय बापा. गावरे केशवा माया बाबा. हे धावरे केशवा माय बापा. माय बापा. गावरे माय बापा. जळ माझी काया लागला बनवा. हे जळ माझी काया लागला बनवा. जळो माझी काया लागला होणवा. धावरे केशवा माय बापा. तुकोबरांच्या तोंडातून फक्त हे
शब्द बाहेर आले तुकोबराय, पण त्या शिवाकाशीच्या पत्नीला काहीच एक शब्दाने सुद्धा बोलले नाही. आपल्या अंगावर जर असं गरम पाणी टाकलं असतं आपण त्याला शिव्यात देऊन मोकळा झाला असतो, त्याला पण चांगलं मारलं असतं, पण तुकोबराय त्याला काहीच बोलले नाही. मग त्या पत्नीने, शिवाकाशीच्या पत्नीने पोळ्यांचं जेवण केलं होतं आणि त्यामध्ये विष टाकलं होतं. ते विष तुकोबरायांच्या गायत गेलं असताना तुकोबरायांना मरण आलं असतं. त्यावेळेस तो एखादा माणूस मेला असता त्या विषाने, असं विष होतं. तिने ते ताट तुकोबरायांच्या समोर दिलं. तुकोबराय निवांतपणे जेवले आणि ती विचार करते तुकोबरायांना कसं काहीच झालं नाही. पण तुकोबरायांच्या पोटामध्ये नारायण होते म्हणून तुकोबरायांना काय झालं नाही. ते देवाने विष प्राशन केलं. ही मागे पुढे उभा राय सांभाळीत, मागे पुढे उभा राय सांभाळीत. मागे पुढे उभा राय मागे पुढे उभा राय सांभाळीत. हरी मागे पुढे उभा राय सांभाळीत, मागे पुढे उभा राय सांभाळीत. मागे पुढे उभा राय सांभाळीत, मागे पुढे उभा राय सांभाळीत. आलिया घात निवराया, आलिया घात निवराया, मागे पुढे उभा राय सांभाळीत, मागे पुढे उभा राय सांभाळीत. मागे पुढे उभा राय सांभाळीत. हे मागे पुढे उभा सांभाळीत, सांभाळीत. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. तुकोबरायांना त्यावेळेस काहीच झालं नाही. पण ज्यावेळेस तुकोबराय घराबाहेर पडले आणि तुकोबराय निघून गेले त्यावेळेस शिवकाशीच्या पत्नीला मोठ्या मोठ्या अंगावर फोड्या आल्या, त्यातनं घाण गळायला लागले, घाण वासायला लागलं. त्यांच्यापाशी कोणच जात नव्हतं. पण ज्यावेळेस शिवाकाशी बाहेर गावावरून आला त्यावेळेस तो बघतो तर काय आपल्या पत्नीला इतका घाण वास येतोय. त्यावेळेस मग तो सगळं तिला विचारतो आणि ती घाबरत घाबरत सगळं सांगते. असं सांगितल्यानंतर मग शिवाकाशी पळत पळत तुकोबरायांना शोधतो. पण त्यावेळेस तुकोबरायांचे भक्तसुद्धा होते. त्यावेळेस त्या भक्तांनी सांगितलं शिवाकाशीला की ज्या ठिकाणी तुकोबरायांनी आंघोळ केली तिथली ओली माती तुझ्या पत्नीच्या अंगाला लाव. त्याने ती ओली माती आपल्या पत्नीच्या अंगाला लावली आणि सगळा तिचा रोग निघून गेला. तर म्हणून म्हणतात संतांची संगत करा. संतांच्या संगतीमध्ये इतका ताकद आहे. आता कसं आहे महाराज ऐका, तुम्ही पुरुष मंडळ तुम्ही तुमच्या बायकोला पेट्रोल पंपावर घेऊन जाता, पण तिला पेट्रोल पंपामध्ये नेता का? नाही नेत. कुठं उतरवता? बाहेर उतरवता. का? तिथे लिहिलेलं असतं आग लावण्यास, जिथे आग लावण्यास सक्त मनाई आहे. ज्याला कळलं त्याला कळलं. विठ्ठल तिथं पेट्रोल पंपावर ते आग लावण्यास सक्त मनाई असते. काय महाराज बायकांची जात जळकी आहे. ती आग लावायला भांडणाला ऐकत नाही. भांडणं होऊ दे मीच पुढं अशी करते. पण बायका ह्या आग लावण्यामध्ये एक नंबर असतात. पुरुष मागं पडतात. पण पुरुषांनी त्याची जरा प्रॅक्टिस केली पाहिजे. बायकोसोबत भांडायचं कसं? बायको बोलून देत नाही. त्यांचं ठरलेलं वाक्य असतं मी हाय म्हणून टिकले, दुसरे असते तर निघून गेले असते. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय दुसऱ्या चरणात म्हणतात गायनाचे उडे आपले चंदे. तुकोबराय हे तुकोबराय म्हणतात मी ह्या सुखामध्ये गातो नाचतो डोलतो. हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आपुलिया चंदे सगळे ग सरे निसा गाये नाचे उडे आपुलिया चंदे सरे ग सरे निसा सा सा गाय नाचे उडे आपुलिया चंदे सरे ग सरे निसा सा 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 गाय नाचे उडे आपुलिया चंदे नाचे उडे
आपुलिया चंदे सागर ग सारे निसा गाये नाचे उडे आपुलिया चंदे गाये नाचे उडे आपुलिया चंदे सागरेले सारे निसा 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 गाये नाचे उडे आपुलिया चंदे हे मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे आवडीने गाये नाचे उडे आपुलिया चंदे सागर ग सारे निसा गाये नाचे उडे आपुलिया चंदे आपुलिया आवडीने मनाचे आनंद आवडीने गायनाचे उडे आपुलिया चंदे गायनाचे उडे आपुलिया चंदे गायनाचे उडे आपुलिया चंदे मनाचे आनंद आवडीने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडिले. तिसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात, मी हे करत असताना मला कुठली लाज वाटत नाही, मला कुठलं बही वाटत नाही आणि मला कोणती शंकाही वाटत नाही. जर मी हे करत असन आम्हाला कोण वाईट बोलत असन तर मला काहीच वाटत नाही. त्या अभंगाच्या शंका दुरवीला मान लाज भया शंका दुरवीला मान शंका दुरवीला मान लाजबाया शंका दुर्वेला मान लाज भया शंका दुरवीला मान लाज भया शंका दुरवीला मान लाजबाया शंका दुर्वेला मान लाज भय शंका दुरावेला मान न कळे साधन या परते न कळे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया चंदे गायनाचे उडे आपुलिया चंदे गायनाचे उडे आपुलिया चंदे गायनाचे उडे आपुलिया चंदे. तुकोबराय म्हणतात, मी हे करताना मला लाज वाटत नाही. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. हरी हरी जय 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 तुकाराम महाराज की जय, सद्गुरु तात्या महाराज की जय. गोपाळ कुमार गोपाळ विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. मला या नारदाच्या गादीवर उभं केलं ते म्हणजे माझे गुरुवर्य. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांनी मला या नारदाच्या गादीवर उभं केलं. माझ्यामध्ये कसलीच कॉन्फिडन्स नव्हते. मला हे माईकवर बोलायला अजिबात आवडत नव्हतं. मला म्हणजे बोलताच येत नव्हतं. ते फक्त माझ्यामध्ये ती भीती घालवली ती म्हणजे माझे गुरुवर्य मनोज महाराज मोरे. त्यांच्यासाठी मी या नारदाच्या गादीवर उभी आहे. विठ्ठल 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 मी या नारदाच्या गादीवर उभे ते फक्त माझे गुरुवर्य मनोज महाराज मोरे. त्यांनी मला या गादीवरती उभं केले. इथं सर्व जमलेल्या
तुम्हा सर्वांच्या चरणी मस्तक ठेवून माझ्या पप्पांच्या कंपनीमधले सगळेजण आले, त्यांच्यासुद्धा चरणी मस्तक ठेवून माझे गुरुवर्य मनोज महाराज मोरे आणि गणेश महाराज डोंगरगावकर, परत मृदुंगाला साथ करणारे शरद महाराज, गायनाचार्य कैलास महाराज आणि हो आयुष आता गायन करण सर्वांनी ऐका लक्ष देऊन यांचे सर्वांचे आभार मानून विना दोन तास जे विना घेऊन थांबले ते म्हणजे समर्थ महाराज आणि आरव महाराज यांचे सुद्धा आभार मानते आणि दत्त मंदिरावरले सुद्धा सर्व आले त्यांचे सुद्धा आभार मानते. एनडी नाना आले, माई आल्यात, परत त्या आजी आल्यात, त्यांचे सर्वांचे सुद्धा आभार मानते. माझ्या मम्मीच्या कंपनीतले सगळे आल्यात, माझ्या आत्या मावशी सगळे आल्यात, त्यांचे सुद्धा आभार मानते आणि सेवेला पूर्णविराम. तुका